मित्रांनो, सध्या इंडियन मार्केटमध्ये काय चालू आहे? कोणाला काही आयडिया आहे का? इकडे बघा, मार्केट सध्या रेंजमध्ये चाललं होतं. इथे इथे रेंजचं ब्रेकआउट झालंय. समजा हा पॉइंट इग्नोर करा तुम्ही. इथला इकडे रेंजचं ब्रेकआउट झालंय. मार्केटने परत खाली आलंय. हा इथपर्यंत ठीक आहे, बट ओव्हरऑल जर तुम्ही बघसाल तर ही एक रेंज होती मार्केटची. आता हा पॉइंट इथं होऊन गेला. याचं एवढं स्ट्रॉंग मोमेंटमने ब्रेकआउट झालेलं आहे मार्केटचं. तर मार्केटला कंटिन्यू करायला काय काय प्रॉब्लेम होता इथे? एक्सपेक्टेशन काय असणार लोकांच्या, की चला रेंजचं ब्रेकआउट झाले, आता मार्केटमध्ये मोमेंटम येण्याची जास्त पॉसिबिलिटी आहे. हेच एक्सपेक्ट करून चालताय सर्वजण इथे. बट दुसऱ्या दिवशी मार्केट काय करते? मार्केट दुसऱ्या दिवशी गॅप डाऊन देत आहे. हा ठीक आहे, गॅप डाऊन दिला. तर मग आता फॉल करणं म्हणा इथनं खाली. का फॉल नाही केला मार्केटने? मार्केट रिव्हर्स होऊन हळूहळू हळूहळू वरती क्लोज दिले. हे पण ठीक आहे. मार्केटने गॅप डाऊन दिला आणि मार्केट परत वरती गेला. दुसरा पॉइंट बघा, आजचं मार्केट बघा. आज काय झालं मार्केटमध्ये? आज मार्केटने गॅप अप ओपनिंग दिली. गॅप अप ओपनिंग नंतर काय झाले? खाली आलंय मार्केट. अरे बाबा, गॅप अप ओपन झालं. तर मग खाली का आला? आणि खाली जायचं होतं तर गॅप अप ओपन का झाला? काय सीन आहे हा? आणि इकडे बघा, इथे मार्केट गॅप डाऊन ओपन झालं. गॅप डाऊन ओपन झालं तर खाली जाणं. गॅप डाऊन ओपन झालं तर मग वरती का जायचं? आणि वरतीच जायचं होतं तर गॅप डाऊन का ओपन झाले? इथे तर समजू शकतो की इथे US मध्ये काहीतरी न्यूज होती म्हणून गॅप डाऊन झाला असेल. पण इकडे काय सीन आहे हा? इकडे काय सीन आहे हा? गॅप अप ओपन होते, सेलिंग मध्ये जाते मार्केट. सेलिंग मध्ये यायचं होतं तर गॅप अप ओपन का झालं? कोणाला काही आयडिया आहे का याबद्दल? आणि आजचं मी तुम्हाला एक दाखवतो. आज हा चार्ट बघा तुम्ही. इथे ड्रॉ करून ठेवलाय मी ऑलरेडी. मार्केट 205 पॉइंट खाली आलंय आणि त्याच पॉइंट मध्ये त्याचा त्यावेळेसचा ऍट द मनीचा ऑप्शन बघा. 205 पॉइंट खाली आल्यानंतर ऍट द मनी फक्त 52 पॉइंट वाढलेला आहे मित्रांनो. हे आहे आपलं इंडियन मार्केट. आणि हे खूप दिवसापासून चालू आहे मार्केट. बघू शकता तुम्ही की मार्केट कसं चालू आहे, कसे कोणत्या लेवलला ट्रॅपिंग चालू आहे. सध्या सध्या फक्त ऑप्शन सेलरचं मार्केट आहे. काहीच मुवमेंट नाही ऑप्शन मध्ये, काहीच नाही. इथे इकडे बघू शकता या दिवसापासून 30 ऑगस्ट चार्ट आहे. इथे मार्केट गॅप अप ओपन झाले, साइडवेज गेलंय. 2 सप्टेंबरला गॅप अप ओपन झाले. मार्केटमध्ये पूर्ण दिवस साइडवेज टू बेअरिश मोमेंटम राहिला आणि सेकंड हाफ मध्ये 2च्या नंतर दीडच्या नंतर मार्केटमध्ये ही मुवमेंट आहे. परत 3 सप्टेंबरला गॅप अप ओपन झालंय. सेम साइडवेज टू बेअरिश मोमेंटम आणि नंतर हा मोमेंटम आलाय. आणि नंतर बघा 4 सप्टेंबरला गॅप डाऊन ओपन झालंय. साइडवेज टू बुलिश मोमेंटम. यातही कोणी पैसा नाही बनवला. आणि आज पण बघा, आज तर तुम्हाला दाखवलंय 205 पॉइंट खाली मूव्ह येऊ नये. आता पी साईडचा चार्ट वाढलेलाच नाही, प्राइस मुवमेंटच नाहीये, प्रीमियम वाढत नाहीये. कम्प्लीट ट्रॅपिंग चालू आहे. कम्प्लीट ऑप्शन सेलरचं मार्केट आहे. यामध्ये जर कोणी ऑप्शन बायर म्हणा पैसे कमवत असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा की काय तो असं करतोय, कसं कसं तो पैसे कमवू शकतो. प्लीज कमेंटमध्ये सांगा की मार्केट असं का करतंय. नुसतं ट्रॅपिंग चालू आहे. गॅप अप होतोय, गॅप अप ओपन होतंय. सर्वांना वाटतंय की आज अपसाईडची मूव्ह येईल. मार्केट खाली फॉल करतंय. गॅप डाऊन ओपन होतंय, मार्केट वरती जाते. अरे बाबा, वरतीच जायचंय तर मग गॅप डाऊन का ओपन होतोय आणि खाली यायचंय तर गॅप अप का ओपन होतोय? का त्या डायरेक्शनल मूव्ह का येत नाहीये मार्केटमध्ये, मला ती कळत नाहीये. सध्या मार्केटमध्ये काम करणं खूपच जास्त टफ झाले आणि त्यात तुम्ही ऑप्शन बाईंग करत असाल तर तुमचं अक्षरशः मरण आहे या मार्केटमध्ये. सो अशा मार्केट पासून दूर राहिलेलं केव्हाही बेटर. जर तुम्हाला नसेल कळत तर प्लीज सध्या मार्केटपासून दूर राहा. आणि तुम्ही ऑप्शन सेलर असेल तर तुम्ही करू शकता, बट ऑप्शन बाईंग सध्या मार्केटमध्ये वर्क बिलकुल करत नाही.
कुठलाच ऑप्शन बाहेर सध्या प्रॉफिट करत नसेल आणि स्कॅल्पर देखील नसेल करत आणि करतही असेल तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा, की बाबा तो काय असं करतोय, की ज्याने त्याला प्रॉफिट होतंय. प्लीज आपल्या मराठी माणसांची हेल्प करा. एक दुसऱ्यांचं काय काय जे सोल्युशन असेल अशा मार्केटमध्ये डिस्कशन करा. कमेंटमध्ये मेन्शन करा, की ते असं काय करताय जे त्यांना प्रॉफिट होतोय. धन्यवाद.